नमस्कार सर्वांना, मी प्रियंका कांबळे. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यातच नवीन वर्षाच्याही शुभेच्छा. तर इकडे संध्याकाळची वेळ होती. इकडे रांगोळी वगैरे तुम्ही पाहू शकता, आमच्या बाजूच्या ताईंनी काढलेली आहे मस्तपैकी क्यूट अशी गुढीपाडव्याची रांगोळी. माझी सकाळीच पूजा वगैरे तोरण वगैरे लावून झालेलं. फक्त आम्ही गुढी इकडे उभारत नाही, ती आमची घरी उभारली जाते माझ्या सासरी. त्यामुळे मी इकडे नाही उभारत, कारण दोन्ही ठिकाणी सवय नको म्हणून. त्यानंतरला आम्ही आलो शॉपिंगसाठी. तर इकडे मी आलेली संतोषबाई मेहता, जिथे त्यांचं जे हॉल आहे, म्हणजे आम्ही बोलतो राधाकृष्ण हॉलला. तर तिथे मस्तपैकी साड्यांचा म्हणजे कॉटनच्या कपड्यांचा सेल लागलेला, तर ते बघण्यासाठी आम्ही तिथे आलेलो. तर इकडे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी म्हणजे सगळे हे कॉटनचे कपड्यांचे होते हे. तर आम्ही म्हटलं एकदा व्हिजिट मारूया. इकडे तुम्ही सगळं ट्रेंडी टॉप वगैरे होते इथे लटकन लावलेले. तर खूप सुंदर सुंदर बॅग पण होत्या, कॉटनच्या मस्त बॅग होत्या, मला तर खूप आवडलेल्या. पण ह्या खूप मोठ्या होत्या त्यामुळे मी नाही घेतल्या, छोट्याच घेतल्या. पण आम्ही इकडून जास्त काही शॉपिंग केलेली नाही. पण इकडचे बॅग वगैरे होत्या ना, असं डेली ज्यांना अशी गरज आहे ज्या अशा बॅगांची, इकडे तुम्ही पाहू शकता या सगळ्या हँडवर्कवाल्या बॅग होत्या. आणि त्यानंतर तुम्हाला इकडे साड्याही दाखवते. इकडे तुम्ही पाहू शकता साड्या, खूप व्हरायटीज होत्या साड्यांच्या आणि इतक्या सुंदर सुंदर साड्या होत्या, खूप सुंदर. त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, असं नाही की एकच ह्याच्यामध्ये होत्या. अशा वेगवेगळे कलर, वेगवेगळे प्रकार आणि बहुतेक अशा ट्रेंडी साड्या होत्या. तर इकडे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला मी दाखवते पूर्ण असं. जर तुम्ही दापोलीत राहत असाल तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. त्यानंतरला तिथून आम्ही गेलेलो मेळ्यामध्ये. तर आम्ही संध्याकाळचे 8:30 वाजलेले आम्हाला जाईपर्यंत. तर हा आहे आझाद मैदानात जिथं मेळा लागला तिथे. आणि छोटासाच मेळा होता. ह्या टायमाला एवढं काही गर्दी नव्हती. आता ईद सुरू आहे त्यामुळे ईदीचा हा मला वाटतं ईदीच्या ह्याच्या सणासाठी हा त्यांनी लावलेला होता मेळा. तर इकडे तुम्हाला दाखवते मी. पुढे गेल्या तर इकडे आम्ही थोडं आतमध्ये व्हिजिट करत होतो की काय काय आहे दुकानांमध्ये. ते इकडे वेट लॉसच्या मशीन वगैरे होत्या, मसाजर होते. त्यानंतरला मला एक कोंब पाहिजे होती, जी वुडनची म्हणजे नीम कोंब. तर ती इथे आम्ही बघायला आलो. तर इथे मस्त प्रोडक्ट होते, तुम्हाला लिप बाम वगैरे नॅचरली त्यांचे होते. तर इथे आम्ही एक कोंब विकत घेतलेली. त्यानंतरला पुढे आम्ही जात होतो तिथे एक सुंदर असे ना टॉप होते खादी आणि मस्त पॅटर्न होते, मला खूप आवडले. तर इकडं आमचं जरा शॉपिंग चाललेली, बघत होतो आम्ही कसे साईज वगैरे अवेलेबल. मला वाटतं बहुतेक साईज इथे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर असे टॉप. त्यानंतरला आमची ऑलमोस्ट शॉपिंग म्हणजे थोडंफार आम्ही घेतलेलं. त्यानंतर आम्ही आमचं विंडो शॉपिंग बघत होतो, म्हणजे काही चप्पल वगैरे आहेत, क्यूटचे चप्पल होत्या. पण ऑलरेडी मी शूज घेतलेले चप्पल वगैरे, त्यामुळे मी काही जास्त आम्ही खरेदी इथे केलेली नाही. तिकडे तुम्हाला दाखवते की आम्ही तन्वीसाठी किचन घेतलेला मी, आणि चष्मे पण एवढे क्यूट होते, खूप सुंदर होते. त्यानंतरला मग प्लेग्राऊंडच्या इकडे गेलेलो, थोडा वेळ फिरलो. त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून रहा. टेक केअर. बाय बाय.